नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिता ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि कल्पना शेजारी बसलेली असताना प्रिया आणि सायलीसुद्धा तिथे असतात. पटकन आता सायली म्हणते की आई, मी नाश्त्याचं काहीतरी बघते बरं का, आणि मी खिचडी करते. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अस्मिता, अगं तुला खिचडी चालेल ना, दुसऱ्यांच्या हाताची जर तुला चालत नसली तर मी स्वतः बनवते. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की नाही नाही, खाईल मी थोडी, पण माझं दुपारचं जेवण ना जरा नॉर्मलच असेल. आणि लगेच आता अस्मिता म्हणते की पण मला ना आता काही पौष्टिक खायचं आहे. ते ऐकताच आता कल्पना, प्रताप सगळेजण आता अस्मिताकडे बघतात. तर कल्पना म्हणते की म्हणजे अस्मिता, मी जे म्हणते ते सगळं खरं आहे तर. आणि आता कल्पनाला खूप आनंद होतो. कल्पना म्हणते की म्हणजे अस्मिता, मला वाटतंय तसंच आहे का? तर अस्मिता होकार देते आणि कल्पना अस्मिताला मिठी मारते. सायलीसुद्धा खुश होते, विमलसुद्धा खुश होते. इकडे मात्र प्रताप, अश्विन, अर्जुन यांना काही कळायला मार्गच नसतो. अर्जुन म्हणतो काय झालं? तर कल्पना म्हणते की आता ना लवकरच तुम्ही पेढे आणि बर्फी वाटायला घ्या. अर्जुन म्हणतो की म्हणजे? तर कल्पना म्हणते की तुम्ही आता मामा होणार आहात आणि प्रतापला म्हणते की तुम्ही आता आजोबा. ते ऐकताच आता सगळ्यांना खूप आनंद होतो आणि पटकन अर्जुन आणि अश्विन अस्मिताला मिठी मारतात आणि लगेच आता अर्जुन सायलीला आता कॉन्ग्रॅट्स करतो. तर सायलीसुद्धा अर्जुनला, आणि दोघेही एकमेकांना मामी आणि मामा होणार असल्याचा आता आनंद घेतात. आणि पटकन आता सायली म्हणते की मी देवापुढे साखर ठेवते. सायली जाताच इकडे प्रिया आता अस्मिता शेजारी बसते आणि म्हणते की म्हणून अस्मिता तू एवढ्या लवकर आली तर. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की पण सचिन का नाही आला तुझ्यासोबत? तेवढ्यात आता लगेचच अस्मिता म्हणते की त्याला ना एवढ्यात यायला जमणार नाही, कारण त्याला खूप कामाचा वर्कलोड आहे ना, आणि मी तर त्याला सांगितलं बाबा मला ना या दिवसात माझ्या माणसांसोबत राहायचं आहे. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता अस्मिता तू लहान मुलासारखं वागू नको, जरा जबाबदारीने वागायला शिक. प्रताप म्हणतो की आता ती जबाबदारीनेच वागणार आहे अर्जुन. तर प्रिया म्हणते बाबा या घरात आता अस्मितासोबत सगळ्यांचंच प्रमोशन होणार आहे. आणि त्यानंतर आता सगळेजण आतमध्ये जाताच इकडे प्रिया अस्मिताला म्हणते की अस्मिता काय गं, किती दिवसापासून तू आली नाहीस आणि इथले ना सगळे अपडेट्स मला तुला द्यायची. आणि सायली बघितली का, स्वतः पुढे आलीसुद्धा नाही आणि स्वतःला काय समजते. बघितलं का, एवढी आनंदाची तू बातमी सांगितली तरी लांबवरूनच तिने हे सगळं काही बोलून दाखवलं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की आहेस ती तशी. तर आता प्रिया म्हणते तू आली ना, तू काही काळजी करू नको, मी तुला सगळे अपडेट देते. इकडे आता प्रतिमा तिच्या बेडरूममध्ये असताना सुमन आता प्रतिमाला दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते की वहिनी तुम्ही दूध घ्या बरं. तर प्रतिमा म्हणते की नाही गं सुमन, या वेळेला मी कधी दूध घेते. तेव्हा आता सुमन म्हणते की दूध घेतल्याने मनाला आणि शरीरालासुद्धा आराम मिळतो. तेव्हा लगेच आता प्रतिमा म्हणते की मी शांतच आहे सुमन. पाठीमागून नागराज देखील तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात आता नागराज विचार करत प्रतिमाकडे बघतो आणि म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहे, आणि या दुधातून गोळ्या देऊन ना तुला ना तू शांत आहे तर मला पुन्हा तुला पूर्वपदावर आणावं लागणार आहे. आणि त्यानंतर आता सुमन म्हणते ठीक आहे, तुम्ही नाही म्हणत असताल तर नका घेऊ. पण तेवढ्यात नागराज सुमनला थांबवतो आणि म्हणतो काय गं सुमन, हे दूध आणण्यासाठी मी किती त्रास घेतला, किती कष्ट पडले. मला दूध आणलं, पातेल्यात टाकलं, गॅस पेटवला, दूध गरम केलं, त्यानंतर चिमूटभर साखर टाकली. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते की भाऊजी तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. तर नागराज म्हणतो की मग ना गं वहिनी. नागराज म्हणतो हे बघ सुमन, आजपासून वहिनीला ना मी दूध देणार, म्हणजे वहिनीची तब्येत ना कधी बिघडणारच नाही. आणि आता लगेच प्रेमाने सुमनकडे दे असे म्हणत प्रतिमा तो दुधाचा ग्लास घेते आणि घटकन सगळं दूध पिऊन टाकते. नागराज आता सुमनकडे बघतो आणि प्रतिमाने सगळं दूध पिलेलं असतं. नागराजला आता खूप हायसं वाटतं आणि त्यानंतर आता सगळा दुधाचा ग्लास प्रतिमा पिलेली असते. इकडे आता प्रिया ही खूप खुश झालेली असते आणि खुशीने आता प्रियाने अस्मिताला बेडरूममध्ये आणलेलं असतं. प्रिया म्हणते की अगं अस्मिता, मी तुला काय सांगू, मी तू आल्या नाही किती खुश आहे आणि आताच मला पार्टी करावीशी वाटते. तेवढ्यात आता लगेच आता प्रिया म्हणते की पण आज उपवास आहे ना, मला वाटतं बहुतेक आज कुरकुऱ्यावरच दिवस कसा काढायचा काय माहिती. आणि त्यानंतर आता अस्मिता म्हणते की तू काही काळजी करू नको, मी राजगिऱ्याचे लाडू, चिवडा सगळं काही आणलं आहे, चॉकलेट्स, बर्फी वगैरे सगळं काही माझ्याकडे आहे. तेव्हा प्रिया खुश होते आणि म्हणते की अस्मिता तू तर फुल तयारीतच आली. आणि लगेच आता
प्रिया म्हणते की जा ना लवकर घेऊन ये, आपण बेडरूममध्ये खाऊ, कोणाला कळणारही नाही. प्रिया म्हणते की आणि बाहेरून पटकन काहीतरी मागवते आणि पार्सलवाला आला की खाली जाऊन पटकन तेही घेऊन येऊ. आणि अस्मिता आता खुश होते. इकडे आता सायली ही अर्जुन बेडरूममध्ये असताना आता अर्जुनकडे येते. इकडे अर्जुन आता त्या महिपत, साक्षी सगळ्यांच्या फोटोकडे बघत असतो. सायली म्हणते की त्या फोटोकडे बघत असं काही होणार आहे का? तेवढ्यात अर्जुन म्हणतो काही होणार नाही, पण एक एक आठवतं आणि आपल्याला आश्रमात त्या ज्वेलरीचा सोन्याचा एक तुकडा सापडला होता, त्याचं तर आपण अजून इन्व्हेस्टिगेशन केलंच नाही. सायली म्हणते की त्या छोट्याशा सोन्याच्या तुकड्याने काय होणार आहे, त्यावरून तो कुणाचा आहे हे खरं समजणार थोडंच का? अर्जुन म्हणतो की छोट्यातली छोटी गोष्ट मोठी गोष्ट दाखवून जाते हे तूच सांगतेस ना. सायली म्हणते की हो, मग करूयात ना आपण प्रयत्न, अगोदर तुम्ही हे खाऊन घ्या. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया, अस्मिता खूप खुश झालेल्या असतात. प्रियाच्या डोक्यात आणखी एक विचार येतो. प्रिया म्हणते की अस्मिता, तू आल्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना मागून कल्पना सुचतात आणि आपण ना आता हे सगळे पदार्थ खाऊ आणि ना आपण ती सायली निर्जळी उपवास करणार आहे ना, करू दे तिला उपवास, आणि आपण हे सगळे हे खाल्ल्यानंतर याचे पॉकेट्स वगैरे खाली घेऊन जाऊ आणि सगळ्यांना सांगू की हे सायलीनेच खाल्लं आणि सायलीने उपवास मोडला. आणि अस्मिता खुश होती, तिलासुद्धा ही आयडिया आवडलेली असते. प्रिया म्हणते की हसतेस काय, जाणं मग खाली काहीतरी घेऊन ये खायला. अस्मिता पळत पळतच आता खाली जाते. आणि सायली आता खिचडी सायलीने अर्जुनसाठी आणलेली असते, पण चैतन्यसुद्धा तिथेच असतो. तेव्हा त्या एकाच प्लेटमध्ये कॉलेजचे दिवस आठवून अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकत्र एका प्लेटमध्ये खिचडी खाऊ लागतात. इकडे आता सायलीसुद्धा खुश होते. आणि आता सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, तुम्ही ना घरचेच आहात, म्हणून तुम्हाला सांगते आपल्या इथले आता दिवस बदलतायत आणि अस्मिताही आता आई होणार आहात. ते ऐकता चैतन्य खुश होतो आणि अर्जुनला कॉन्ग्रॅट्स करतो. आता सायली म्हणते की हे बघा, तुम्ही ना आता अस्मिताईला एकही टोमणा मारायचा नाही आणि तो मी सहन नाही करणार बरं का. तर आता अर्जुन म्हणतो की ओके सॉरी. आणि इकडे आता अस्मिताने खूप सारे आता कुरकुरेचे नाश्त्याचे पदार्थ आणलेले असतात आणि राजगिऱ्याचे लाडू, चॉकलेट सगळं काही खाऊन दोघीही आता मस्तपैकी आता कॉटवर बसून एन्जॉय करत असतात. इकडे आता अजून उपवास सोडायला वेळ आहे हे आता घड्याळाकडे बघत प्रिया बोलते आणि म्हणते की तोपर्यंत ना आपण पुढचा प्लान उरकून घेऊ आणि हे सगळे पॉकेट्स खाली घेऊन जाऊ. तर आता अस्मिता म्हणते चल चल, दोघेही आता ते पॉकेट्स घेऊन खाली जातात. आणि इकडे आता पटकन अस्मिता आणि प्रिया खाली येतात. तर आता विमल आता पिशवी घेऊन तिथून जात असते. प्रिया विमलकडे बघते आणि म्हणते का गं कुठे चाललीस? तर आता विमल म्हणते की भाजी आणायला चालली. तर आता प्रिया म्हणते की अशी काय बघते, आणि लगेच अस्मिता म्हणते की पण सायली भाजी आणायला जात होती ना. तेव्हा आता विमल म्हणते की त्यांना दुसरं काहीतरी काम आहे म्हणून मी चालली. तर आता प्रिया म्हणते की मी तुला विचारलं तर असं नीट नाही सांगता येत का तुला? आणि त्यानंतर आता विमल निघून जाता क्षणी इकडे प्रिया अस्मिताला म्हणते की कोणी येत आहे का याकडे, तू लक्ष दे आणि तिथे बस, मी किचनमधून माझं काम आवरून येते. प्रिया आता किचनमध्ये जाते. तिथे असलेली भाजी आता चाकूने कट करून ते सगळी किचनमध्ये त्याचे टरपलं इकडे तिकडे प्रियाने टाकलेले असतात आणि सगळं किचन आता थोडंसं खराब करून प्रिया आता बाहेर जाते. आणि त्यानंतर आता प्रिया अस्मिता दोघीही सोफ्यावर जाऊन बसतात. आणि तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अगं प्रिया, तुझा तो चायनीजवाला कोबी कापत बसला की काय? प्रिया म्हणते थांब बघते. आणि लगेच प्रिया म्हणते की डिलिव्हरी बॉय यायला अजून 15 मिनटं आहे. प्रिया म्हणते की आपला प्लान एक्झिक्यूट करायला आपल्याला 15 मिनटं लागतील, जाऊयात का आपण? तर अस्मिता खुश होते. आणि इकडे आता अर्जुन आणि चैतन्यने ऑफिसमध्ये सोनाराला बोलावलेलं असतं. अर्जुन आता तो तुकडा सोनाराकडे देतो. सोनार आता तो तुकडा घासून त्याला थोडाशी चकाकी आणतो आणि लगेच आता चैतन्य म्हणतो की कशाचा तुकडा असेल, म्हणजे पेंडंट असेल की कानातलं असेल. आता सोनार तो तुकडा लेन्समधून बघत आता पारखून घेत असतो. आणि त्यानंतर आता लेन्समध्ये बघत तो सोनार म्हणतो की मला वाटतं हा पेंडंटचाच तुकडा असेल, कन्फर्म काही सांगता येत नाही. अर्जुन म्हणतो की हा कुठून बनवला गेला असेल, तुम्हाला काही सांगता येईल का? तेवढ्यात तो सोनार म्हणतो दागिना कुठे बनवला हे सांगता येत नाही, पण हे जे डिझाईन आहे ते डिझाईन मॉडर्न वाटत नाही आहे आणि असं सोनं कुठं बघायला आजकाल भेटत नाही. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या
तुकडा सोन्याचा जो आहे तो खूप जुना आहे, तर लगेच तो सोनार म्हणतो एक्झॅक्टली हे खूप जुनं सोनं आहे. आणि त्यानंतर आता तो सोनार म्हणतो की हा दागिना ना खूप जुना आहे आणि खूप वर्षापूर्वी बनवला गेला आहे. आजकाल हे असं बघायलासुद्धा मिळत नाही. तर अर्जुन म्हणतो ओके आणि अर्जुन विचार करतो. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया आणि अस्मिताने त्यांचा प्लान एक्झिक्यूट केलेला असतो. आणि पटकन आता प्रिया ही सगळ्यांना बोलावते आणि म्हणते की पूर्णाजी, कल्पना मामी, तुम्ही सगळेजण इकडे या. हे बघा किचनमध्ये काय झालं आहे. आणि मला ना किचनमध्ये कोणीतरी व्हेपर्सचे पार्सल खाल्ल्याचे पॉकेट सापडले. तर लगेचच कल्पना अवाक होते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता हे तू खाल्लंस आणि उपास मोडलास? तर अस्मिता म्हणते मी नाही, हे सगळं सायलीने खाल्लं आहे. ते ऐकताच आता सायली म्हणते की पूर्णाजी तुम्हालासुद्धा असं वाटतं का की मी उपास मोडेन म्हणून? त्यानंतर आता सायली विचार करते की नक्कीच प्रियाने काहीतरी आणून खाल्लं असेल आणि माझ्यावरती आळ घेते. आणि लगेच आता सायली ही प्रियाच्या बेडरूममध्ये जाते आणि इथेच तिने काहीतरी खाल्लं असेल असा विचार करून सायली आता ती बेडरूम झाडू लागते. तर त्याखाली सगळे व्हेपरचे पॉकेटं, टर्पलं आणि सगळं काही मिळतं. पटकन सायली आता कल्पना पूर्णाजीला बोलावते आणि म्हणते की हे बघा आई, प्रियाने ना इथे हे सगळं काही खाल्लं आणि हे बघा मला काय मिळालं, इथे टर्पलं आणि व्हेपरचे तुकडे. हे सगळं प्रियाच करू शकते. आता कल्पना आणि पूर्णाजीला मोठा धक्का बसतो. तर तेवढ्यात आता डिलिव्हरी बॉय तन्वी सुभेदार यांच्या नावाने पार्सल घेऊन आलेला असतो. आणि लगेच आता दरवाजात येत म्हणतो की तन्वी सुभेदार, तुमचं पार्सल आलं आहे आणि चिकन फ्राय आहेत, मला जायला उशीर होतो, लवकर कनेक्ट करा. तर लगेच आता सगळ्यांच्या समोर तो डिलिव्हरी बॉय ते बोलताच आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. आणि सायलीने प्रियाचं भांडं फोडून आता हे सगळं तन्वीने केल्याचं पूर्णाजीसमोर आणलेलं असतं. तर पूर्णाजी आता तन्वीला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.